एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता, त्याची धर्मपत्नी होती ठीक धुंदुली देवी. एवढं सर्व काही होतं घरामध्ये, सगळं आनंद होता महाराज. परंतु बस दोघं पती पत्नी दुखी होते महाराज. एकच कारण, मूलबाळ नाही. घरामध्ये आनंद नव्हता, मूलबाळ नव्हतं महाराज. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. मोठे महाराज सांगायचे माणसानं गृहस्थ करावा, गृहस्थ आश्रम स्वीकार करावा आणि प्रपंच करून परमार्थ करावा महाराज. मोठ्या महाराजांचं ब्रीद वाक्य होतं महाराज. जेवढे मोठ्या महाराजांच्या सानिध्यामध्ये महान महान संत ऋषी महाराज होते ना, तर सगळ्या पाहितलं महाराज मंडळींना सर्वांना सांगण्याचं एकच कारण म्हणायचे, अरे प्रपंच करून परमार्थ करावं. हे मोठ्या महाराजाचे शब्द असायचे. पण गृहस्थ आश्रमामध्ये महाराज सगळं आनंद जग. आणि सर्वात श्रेष्ठ जर आश्रम असेल तर गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. भागवत शास्त्र बी सिद्ध करते महाराज. घरामध्ये सगळं आनंद होता, बस एक दुःख होतं, मूलबाळ होतं महाराज त्या ब्राह्मणाला. कर्मकांड पूजा पाठ करून आपली जीविका भागवायची. एक दिवशी महाराज, एक दिवशी पुन्हा तो ब्राह्मण घरी आला. घरी आल्यानंतर महाराज त्या ब्राह्मणाचं मन उदास झालं महाराज. डोळ्यामध्ये पाणी आलं. एवढं धन कमवलं, एवढी श्रीमंती ऐश्वर्य कमवलं, सगळं काही कमवलं, परंतु हे कोणासाठी म्हणले? हा, सगळं काही घरामध्ये आहे, परंतु बस मन दुखी झालं महाराज ब्राह्मणाचं. एक दिवशी तर पाहितलं, वर दृष्टी केली, आपल्या पूर्वजांच्या डोळ्यामधून पाणी येते वेळेस बघितलं महाराज. दुःख वाटलं त्या ब्राह्मणाला. अरे मी आहे तोपर्यंत पाणी देणारे आहेत ना म्हणले. मी ज्या दिवशी संपलो त्या दिवशी पाणी देणारं सुद्धा कोणी नाही म्हणले. पूर्वजांच्या डोळ्यामधून पाणी येते वेळेस बघितलं महाराज. घरामध्ये कित्येक वर्ष झालं ते गाय सांभाळली, ती गाय सुद्धा बांझ आहे म्हणले. गाईला सुद्धा काही नाही म्हणले. एक घरामध्ये छोटस तुळशीचं वृक्ष लावलाय म्हणले, तुळशीचं झाड लावले, ते तुळस सुद्धा वाळून गेली म्हणले. एवढ्या पाहितलं वर्षानंतर एक झाड लावलं, त्या झाडाला फळ नाही, फूल नाही, काही नाही म्हणले. तर ब्राह्मण दुःखी झालं महाराज. काय करावं म्हणले. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करण्यासाठी निघाला महाराज. जीवन जगून करायचे काय? हे जीवन संपून टाकलेलं बरोबस. ग्रहम त्यक्त्वा वनम गताः. तो ब्राह्मण घर सोडलं आणि वनामध्ये आत्महत्या करण्यासाठी निघाला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, लक्षात घ्या मायबाप, कशासाठी निघाला? आत्महत्या करण्यासाठी. जीवन जगून करू काय? ब्राह्मण निघाला. निघाल्यानंतर महाराज चालून चालून थकले गेला. बाजूने एक संत महात्मे जात होते. रडत होता तो ब्राह्मण. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. रडत असणारा तो ब्राह्मण, त्या क्षणाला त्या ब्राह्मणाला संत महात्म्याची दृष्टी पडली. संतांनी विचारलं, हे ब्राह्मण, कथम रोदशी विप्रत्वम, क्यों रोता है भाई, किस बात की चिंता लगी? एखादा माणूस जर दुखी असेल आणि दुखी असलेल्या माणसाला पाहितलं, बस जवळच्या एका माणसानं येऊन पाठीवून जर हात फिरवला तर माणूस अजून फुंदकारे काढून जोर जोरात रडायला लागते महाराज. त्या संत महात्म्याच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला आणि प्रणाम करून सांगितलं, महाराज तुमच्या आशीर्वादानं कशाची कमी नाही, सगळं आनंद आहे, सगळं काही घरामध्ये सुख शांती सर्व काही आहे. मग कशासाठी रडतेस म्हणले? हा, काय दुःख आहे म्हणले तुला? म्हणले महाराज एक आहे म्हणले, मला मूलबाळ नाही म्हणले. मला मूलबाळ नाही म्हणले. मला याचं तर मोठं दुःख आहे. मी जर माझ्या पूर्वजांकडे बघितलं तर माझ्या पूर्वजांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येते वेळेस बघितलं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पाणी देणार आहे ना म्हणले. ज्या दिवशी मी संपलो त्या दिवशी पाणी देणारा सुद्धा कोणी नाही म्हणले. त्या संत महात्म्यांनी समजून सांगितलं, अरे मूलबाळ नाही तर काय झालं म्हणले. भगवंताला स्वयं स्वतःला आपल्या भगवंताला आपल्या कृष्ण आपलं बाळ समजणं म्हणले. म्हणले महाराज अशा 4 ज्ञानाच्या गोष्टी मला बी करता येतात.
संत महात्मे म्हणले बस पक्क भूत सवार आहे म्हणले ह्याच्या डोक्यामध्ये. म्हणले महाराज मला या 4 गोष्टी मलाही करता येतात, मला तुमचं दुसरं काही ऐकायचं नाही, मला मूलबाळ पाहिजे म्हणले. आता संत महात्मे म्हणले चांगलं आपल्या रस्त्यानं जाऊ लागलो, कुठं ह्याच्या चक्कर मध्ये येऊन पडलो म्हणले. हा अरे तुझ्या नशिबात नाही, तुझ्या प्रारब्धात नाही, मी कुठून देऊ म्हणले. म्हणले माझा एवढा विश्वास आहे संतावर, संत महापुरुषावर एवढा विश्वास आहे, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. माझ्या नशिबात नाही, माझ्या प्रारब्धात नाही, माझ्या तकदीरमध्ये नाही. आणि जर संत महात्म्याच्या मुखामधून निघून गेलं तर महाराज जगाच्या मालकाला बी ते पूर्ण करावं लागते महाराज. एक वेळेस महाराज दस्तापूरच्या बाजूला एक आंबडापूर गाव आहे, त्या आंबडापूर गावमध्ये एक चंदर तात्या म्हणून होते महाराज. मोठ्या महाराजांचं कार्य होतं. जे मोठे महाराज ज्याही गावामध्ये गेले ते कोणाच्या घरामध्ये जायचे नाहीत. अगोदर काय करायचे, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये स्नान, पाठीमागं स्नान करायचे. स्नान झालं की जे काय आई म्हणायचे इथं जाणं भोजन. आता जुन्या मंडळींना महाराज या परिसरातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, मोठे महाराज मंदिरावर भोजन करायचे. एक दिवशी मोठे महाराज आंबडापूरमध्ये आले. आंबडापूरमध्ये आल्यानंतर बघितलं हनुमंतरायाच्या डोक्यावर पत्र नव्हते महाराज. मोठ्या महाराजांचं कार्य असायचं, एखाद्या गावामध्ये नियम घ्यायला जर आले तर अगोदर म्हणायचे किती दळतोस म्हणायचे. काय म्हणायचे, किती दळतोस. दळतोस म्हणजे किती लोकांना अन्नदान करून किती पत्रवाळ्या उचलतोस. आजकाल काय म्हणतात जाऊ द्या. हा मोठ्या महाराजांचं कार्य होतं. गावामध्ये महाराज मंदिर छान असावं. म्हणायचे तुमचे एवढे वाडे झाले, तुमचे एवढे मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, अरे माझ्या हनुमंतरायाच्या डोक्यावरचे पत्र कधी निघणार आहेत म्हणले. एका सद्ग्रस्तानं सांगितलं म्हणले महाराज एवढे म्हणले हे चंदर ताते आहेत म्हणले, मोठे सगळं काही आहे, परंतु घरामध्ये महाराज मूलबाळ नाही म्हणले, एक पत्नी नाही म्हणले. पहिल्या पत्नीला मूलबाळ न झाल्या कारणानं म्हणले दुसरं लग्न केलं, दुसरा विवाह केला, त्यांना सुद्धा म्हणले मूलबाळ नाही म्हणले महाराज. मोठ्या महाराजांच्या मुखातून शब्द काय बाहेर पडले बघा मायबाप. मोठे महाराजांनी सहज शब्द टाकला महाराज की या हनुमंतरायाच्या डोक्यावरचे पत्र काढा, पुढच्या हनुमान जयंतीला हनुमानच येईल म्हणले. हे माझे शब्द नाही, मोठ्या महाराजांचे शब्द होते, बाबांचे. माझ्या हनुमंतरायाच्या डोक्यावरचे पत्र काढा आणि पत्र काढल्यानंतर निश्चित रूपानं पुढच्या हनुमान जयंतीला हनुमानच येईल म्हणले. मोठ्या महाराजांचा शब्द खरा ठरला मायबाप. मोठे महाराज बोलले तसं त्या चंदर तात्यांना प्रत्यक्ष केलं महाराज. आणि केल्यानंतर पुढच्या हनुमान जयंतीला खरंच त्यांच्या घरी हनुमंतराय जन्माला आले महाराज. हनुमंतराय जन्माला आले म्हणजे स्वयं सुंदर असा पुत्र झाला महाराज, सुंदर मुलगा झाला. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी झाल्यानंतर त्याचं नावच मोठ्या महाराजांनी हनुमान नाव ठेवलं महाराज. मोठ्या महाराजांनी शब्द दिला महाराज, घरी आनंद झाला. तसं संत महात्मे म्हणले बस तुझ्या प्रारब्धात नाही म्हणले, मी कुठून देऊ म्हणले. महाराज म्हणले माझा विश्वास आहे म्हणले. महाराज त्या ब्राह्मणाकडे बघितलं, त्या ब्राह्मणाची ललाटरेखा बघितली. ललाटरेखा बघितली तर ललाटरेखावर महाराज स्पष्ट प्रकारे लिहिलं होतं, सप्त जन्मावधी पुत्र नैवच नैवच. एक जन्म नाही, किती जन्म मुलाबाळाचं सुख नाही म्हणले, 7 जन्म. आता मला सांगा ब्राह्मणाचं दुःख कमी होईल का वाढ? ब्राह्मणाचं दुःख तर आता 7 गुणा वाढलं. आलो होतो म्हणले आता आत्महत्या करण्यासाठी, आता तर मी नक्की म्हणले आत्महत्या करणार आणि माझ्या ब्रह्महत्येचं पाप या संत महात्म्याला लावणार. चांगलं म्हणले आपल्या रस्त्यानं जाऊ लागलो, कुठं ह्याच्या भानगडीमध्ये येऊन पडलो म्हणले. अरे तुझ्या नशिबात नाही, मी काय करू म्हणले. नाही म्हणले आता महाराज जे मस्तक आदळायला लागला महात्म्याच्या चरणावर, संतांच्या चरणावर. बरं थांब म्हणले. महाराज वर बघितलं संतांनी, एका झाडाचं वृक्षाचं फळ तोडलं, फळ तोडून महाराज त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. देवा तुम्हीच आता काहीतरी लाज राखा म्हणले.
ते फळ दिलं आणि फळ दिल्यानंतर सांगितलं तेन पुत्रोति निर्मलः, बहुत सुंदर बेटा हो जाएगा. जा म्हणले तुझ्या धर्मपत्नीला खाऊ घाल म्हणले. म्हणले महाराज काय नियम धर्म कर्म काही करावं लागेल का म्हणले. म्हणले जास्त काही करण्याची गरज नाही म्हणले. पशुपक्ष्यावर प्राणी मात्रावर दया कर म्हणले. आलेल्या पाहितलं सर्वांवर दया करत चल म्हणले. सुंदर पुत्र होऊन जाईल म्हणले. महाराज ब्राह्मणानं ते फळ घेतलं. त्या संत महापुरुषांच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. जे पळत सुटलं महाराज ब्राह्मण आनंदामध्ये, एवढं आनंदामध्ये धावत पळत सुटलं महाराज. पळत सुटल्यानंतर आपल्या श्रीमती मालकिनीला आवाज दिला, अरे श्रीमती धुंदुली. धुंदुली तर पळत पळतच आली महाराज. काय झालं म्हणली महाराज एवढं जोरात आवाज आला. म्हणले हे बघितलं काय आणलं म्हणले. म्हणले हे काय म्हणले हे तर फळ आहे म्हणले. मला वाटलं कुठं 9 लाखाचा हार आणला की म्हणले मला. धुंदुलीला वाटलं बस म्हणले हे काय साधारण फळ नाही म्हणले. हे देवी हे फळ म्हणले एका संत महात्म्यानं दिलेला प्रसाद आहे आणि हे जर फळ तू ग्रहण केलं तर नक्की तेन पुत्रोति निर्मलः, बहुत सुंदर बेटा हो जाएगा बोलले. बरोबर म्हणले महाराज. ठीक आहे म्हणली. स्नान पूजा पाठ अर्चना करून म्हणले खाते म्हणली. आता ब्राह्मणाला सुद्धा आनंद वाटायला लागला आत्मदेवाला महाराज. गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन आनंद व्यक्त करायला लागला. आमच्याही घरामध्ये छोट्याशा बाळाच्या किलकारीचा आवाज येईल म्हणले. आनंद वाटायला लागला ब्राह्मणाला महाराज. परंतु खरंच ज्या संत महापुरुषांनी फळ दिलं होतं ती धुंदुली बसली. धुंदुलीनं विचार केला फळ खावं की न खावं. तेवढ्यामध्ये शेजारीन आली. शेजारीन म्हणले बस झालं म्हणले, बरं झालं तू आलीस म्हणले. सगळी त्या फळाची कथा सांगितली. म्हणले त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काय म्हणली. ते फळ खाऊन घे ना म्हणली. तुझं किती मोठं भाग्य उद्याला आलं म्हणली. एका संताचा प्रसाद मिळाला म्हणली. पण मी असं ऐकलंय म्हणली शुकदेवजी महाराज मातेच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले म्हणले. माझा पुत्र जर 1 वर्ष राहिला तर मी तर असंच मरून जाईल म्हणले. तदापि मरणम भवेत. हे काय असले विचार डोक्यामध्ये आणायली म्हणली. खाऊन घे म्हणली. ते बिचारी एवढं विचार पाहितलं आणायला लागली. भागवतात तर एवढे विचार सांगितले महाराज. म्हणले गावामध्ये जर भूकंप आला तर काय होईल म्हणली. हे लोक तर सगळे पळून जातात म्हणली. आणि मी जर गर्भवती राहिली तर मी काय करू म्हणली. काय तुझ्या डोक्यामध्ये विचार यायलेत म्हणली. म्हणली तसं काही नाही म्हणली. खाऊन घे म्हणली. बिचारीनं फळ खाल्लंच नाही. शेवट लक्षात घ्या माई बाप. शेवटी फळ खाल्लंच नाही. ते बिचारी समजून निघून गेली. तुला जसं करायचं तसं कर म्हणली. मी निघाले म्हणली. ती शेजारीने गेली. आता शेजारीने गेली तर तिची बहीण आली. तिच्या बहिणीला वाटलं हिला जर मूलबाळ झालं तर म्हणली आपल्याला काय भेटल म्हणली. आणि हिला जर नाही मूलबाळ झालं तर कमीत कमी आपल्या मुलाबाळांना तर सगळं मिळेल ना म्हणली. ती आली. तिनं आल्यानंतर म्हणली काय कसला विचार करत बसली. त्या फळाची व्यथा कथा सांगितली. म्हणली हे फळ फुल खाल्ल्यानं कुठं मुलं बाळ होत असतात का म्हणले. मला तर बिलकुल विश्वास नाही म्हणली. तुला जर थोडासा बी विश्वास असेल तर तुझ्या घरामध्ये ती गाय कित्येक वर्ष झालं बांधली म्हणली. त्या गायीला का टाकून देत नाहीस म्हणली फळ. ते बघ यावेळेस मी गर्भवती आहे. मी माझा पुत्र आणून तुझ्याजवळ सोपून देईल म्हणली. थोडस धन पैसे आधी दे म्हणली. तुझं बी काम बनल माझं बी काम बनल म्हणली. आता माणसाच्या बुद्धीमध्ये चांगले विचार लवकर बसत नाहीत बरं. पण हिनं बहिणीनं कुविचार महाराज डोक्यात टाकले. एक 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 बुद्धीमध्ये घुसले. म्हणली इकडे बघ पुत्र देशील ना. हो म्हणली नक्की देईल म्हणली. थोडस धन पैसे दे म्हणली. तुझं काम होईल म्हणली. बरोबर म्हणली काही हरकत नाही. तिच्या सांगण्यानुसार त्याची गाईला फळ टाकून दिलं महाराज. त्या गाईनं फळ खाऊन घेतलं. गाईनं फळ खाल्लं की महाराज काही दिवसानंतर सुंदर हिला पुत्र झाला महाराज. हिच्या बहिणीला रातोरात मध्यान रात्री 12 वाजता पुत्र झाला. तो पुत्र महाराज धुंदुलीजवळ आणून सोपवला महाराज. थोडस धन पैसे आधी घेतले. काम झालं महाराज. आता ती विचार करायला लागली. आनंद एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला महाराज. आपल्या मालकाकडे पतिदेवाकडे पळत पळत आली. महाराज काय झालं म्हणले मला सुंदर पुत्र झाला. पुत्र झाला महाराज. जिकडे बघितलं तिकडे बस आनंदही आनंद गावामध्ये साजरा करायला लागले. ब्राह्मणाला पुत्र झाला. ब्राह्मणाच्या घरी पुत्र झाला. परंतु ठीक ज्या गायीला फळ टाकलं होतं त्या गायीनं सुद्धा एका मानव देह पुत्राला महाराज जन्म दिला. आता तर पाहितलं एवढा आनंद झाला एवढा आनंद. सगळं संपूर्ण गावामध्ये गर्दी जमायला लागली. कोणाच्या घरी ब्राह्मणाच्या घरी. अरे भगवान देते है तो छप्पर फाड़ के देते है बोले. आतापर्यंत ब्राह्मणाला मूलबाळ नव्हतं काही नव्हतं म्हणले. आता तर ब्राह्मणाच्या घरी एका सुंदर गोमातेने एका गायीनं सुद्धा मानव देह पुत्राला जन्म दिला.
बघितलं तिकडे आनंद आनंद साजरा महाराज ब्राह्मणाच्या घरी. सर्वांनी महाराज आनंद व्यक्त केला. महाराज मुलाबाळांचं नाव ठेवण्याचा नामकरण विधी सोहळा झाला. ज्या गायीपासून ज्या मानवदेह पुत्रानं जन्म घेतला होता, ज्याचे कान गायीसारखे लांब होते, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आहे की नाही? गो इव कर्ण यस्य सह गोकर्ण. गोकर्ण नाव ठेवून दिलं. आता ब्राह्मणदेव आत्मदेव विचार करायला लागले, माझ्या मुलाचं नाव चांगलं काहीतरी ठेवू. तेवढ्यामध्ये मालकीनबाईचा मधून आवाज आला, मी कष्ट सहन केलंय, मी माझं नाव ठेवणार माझ्या बाळाचं म्हणले. महाराज आता होम मिनिस्टरच्या पुढं काय चालणार आहे कोणाचं? हा बरं बरं म्हणले, काही हरकत नाही म्हणले, तू म्हणशील ते नाव म्हणले. माझं नाव धुंदुली आहे म्हणले, माझ्या बाळाचं नाव धुंदुकारी असलं पाहिजे म्हणले. आता बिचारा ब्राह्मण खाली मान घालून म्हणलं, बरं तुझ्याच मानाव म्हणले. आता नाही तरी 50% आरक्षण सुटलंच म्हणले. हा ठेवलं महाराज, धुंदुकारी नाव ठेवलं. दोन्ही बालक हळूहळू हळू वाढायला लागले. वाढत असताना महाराज एक विख्यात झाला आणि दुसरा कुख्यात झाला. कियत कालेन तौ जातो तरुणो तनया विधी गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. गोकर्णजी महाराज ज्या गायीपासून निर्माण झाले, त्या गायी पाहितलं विद्वान पंडित झाले, ब्राह्मण झाले. महाराज पंडित कोणाला म्हणावं? शास्त्र सांगते पंडित ह्या शब्दाचा अर्थ काय? सत असत बुद्धी विवेचनी अस्य सह संजाताः स पंडिताः. जे आपल्या बुद्धीचं ठीक प्रकारे विवेचन करतंय त्याचं नाव पाहितलं बस पंडित आहे. त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, गता सुना अगता सुश्च नानु सोचंती पंडिताः. हे अर्जुन, जैसे आप सोच रहे वैसे क्या है बोलो. महाराज पंडित विद्वान गोकर्णजी महाराज झाले. अनेक अनेक धर्मशास्त्र ग्रंथ शिकत गेले, अध्ययन करत गेले, परंतु धुंदुकारी महाखल. एवढा महाखल निघाला महाराज. हळूहळू पाहितलं मदिरा पान करायला लागलं महाराज, दारू पान करायला लागलं. दारू पित होता महाराज. गोकर्णजी महाराज ज्या क्षणाला बघायला लागले, आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुन्हा दुखी झाला. कशासाठी म्हणले? ह्याच्यापेक्षा तर नसतं झालं तर बरं होतं म्हणून. कमीत कमी मी 2 टाइम भोजन करून आराम म्हणत राहत होतो. हा आता तर पाहितलं माझं नाक सुद्धा पाहितलं बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं, कठीण झालं म्हणले. काय करावं म्हणले. आत्मदेव नावाचा ब्राह्मण दुखी झाला महाराज. डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर महाराज गोकर्णजी महाराजांची दृष्टी पडली. गोकर्णजी महाराज जवळ आले. पिताजी, इस संसार में सुखी कोण आहे? या संसारामध्ये कोण सुखी सांगा ना म्हणले. त्याचं नावच आहे संसार. संसरती इति संसार. 2 श्लोकामध्ये संपूर्ण सार सांगितलं भागवताच्या. पिताजी, हे शरीर आहे, हे शरीर एक ना एक दिवस सोडायचंय. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणसानं सावधान व्हावं. कधी माणसाला शेवटचा श्वास घ्यायची वेळ येईल याची गॅरंटी नाही महाराज. विचार जर केला तर म्हणले, बस पिताजी, हे शरीर कशापासून बनलेलं आहे? देह अस्थि स्तंभम स्नायुबद्धम मांस सोडित लेपितम. याच्यापासून बनलेलं हे शरीर आहे. एक ना एक दिवस सोडायचं, परंतु त्या सोडून म्हणले प्रत्येक जण कालाच्या मुखामध्ये काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. या कलियुगामध्ये भागवत शास्त्र उद्धार करण्याचं एकमेव साधन आहे. धर्माचा आश्रय घ्या म्हणले, आता अधर्माचा आश्रय सोडा म्हणले. माणसाला संसारामध्ये राहून राग करून माणसाला काय मिळालं तुम्हाला कळतंय महाराज, आहे की नाही? माणसाला राग करून काय मिळालं हे कळतंय, परंतु थोडंसं वैराग्य धारण करा ना म्हणले. हा धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मा सेवस्व साधु पुरुषा जहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथार समः नितरा
पार्थिवत्वम. 2 श्लोकामध्ये संपूर्ण सार सांगितलं, लक्षात घ्या मायबाप. पिताजी धर्माचा आश्रय घ्या, अधर्माचा आश्रय घेऊ नका म्हणले. नाहीतरी हे जीवन थोडंसं आहे. या जीवनाचं परम लक्ष्य काय आहे? या जीवनाचं परम लक्ष्य जर असेल तर भगवंताची प्राप्ती म्हणले. गोकर्णजीची एक 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 बुद्धीमध्ये गोष्ट भरली. आत्मदेव नावाचा ब्राह्मण गंगेच्या काठेवर आला, भगवंताचं चिंतन केलं आणि चिंतन करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला आत्मदेवानं. लक्षात घ्या, घरामध्ये फक्त 3 जण महाराज, धुंदुकारी, धुंदुली आणि गोकर्णजी महाराज. एक दिवस तर एवढा मदिरा पान करून आला, चोरी करायला लागला, डकेती घालायला लागला, एका राजाचा खजाना लुटून आणला. मदिरा पान करून आला, म्हणले माताजी पिताजीनं सगळ्या तिजोरीच्या चाब्या तुमच्याकडे दिल्यात म्हणले. चुपचाप म्हणले धन पैसे आधी देतात का नाही म्हणले, नाही तर तुम्हाला बी जाळता लाकडानं मारील म्हणले. धुंदुकारी बोलायला लागला. धुंदुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, म्हणले हे दुष्ट पापी मला मारून टाकील म्हणले. गावामध्ये एक दिवशी मध्यान रात्री उठली. रात्री 12 वाजता जाऊन एका गावामध्ये विहीर होती, त्या विहिरीमध्ये बस आपला प्राण सोडला महाराज धुंदुलीनं. गोकर्णजी महाराजांना वाटलं कुठं आमचा नंबर लागते की म्हणले. गोकर्णजी महाराज म्हणले आम्ही यात्रा करून यावं म्हणले. हो म्हणले, चालेल म्हणले, यात्रा करून या म्हणले. आता यात्रा करायला गोकर्णजी महाराज गेले. भागवतामध्ये असा प्रसंग आहे, परंतु एकटा घरामध्ये मन लागण्याचं झालं. 5 गणिका आणल्या, 5 गणिकेसोबत राहायला लागला, चोरी करायला लागला, डकेती घालायला लागला. एक दिवशी तर राजाचा खजाना लुटून आणला. खजाना लुटून आणला आणि जे बी सोनं आणलं त्या 5च्या समोर टाकायचं. एक दिवशी महाराज त्या 5 जणीनं विचार केला, म्हणली आता सोनं बद झालं म्हणली, याला ठिकाण्याला लावावं लागतंय म्हणली. नाही तर एखाद्या दिवशी म्हणली त्या राजाला पकडल्या जर गेला तर त्या राजानं जर विचारलं आतापर्यंत जेवढ्या चोऱ्या केल्या, सोनं नाणं सगळं सगळं कुठं टाकलंस, तर उद्या ह्याच्यासोबत आपल्याला बी जेलची हवं खावं लागेल म्हणले. त्याच्यासाठी आता याला ठिकाण्याला लावावं लागतंय म्हणले. बस झालं म्हणली. आता एक दिवस मदिरा पान करून आला. एक जणीनं हात बांधायला सुरुवात केली, एक जणीनं पाय बांधायला सुरुवात केली, एक जणीनं पाहितलं लाकूड आणलं, लाकडानं मारायला सुरुवात केली. ओरडायला लागला, चिरकायला लागला जोर जोरात. एक जण पळत पळत गेली, चुलीमधले विस्तवाचे जे कोळशी अंगारे उचलले, अंगारे घेऊन आली आणि तिच्या मुखामध्ये ठोसले महाराज. ओरडायला लागला, रडायला लागला महाराज. व्याकुलो निधनम गता. ओरडून 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 महाराज प्राण सोडला महाराज त्या धुंदुकारीला. तिथंच खड्डा केला. खड्डा करून महाराज त्याचा अंतिम संस्कार विधी केला. अंतिम संस्कार विधी करून 5 जणीनं सोनं वाटून घेतलं. 9 2 11 हो गे महाराज. निघून गेले. सनकादिक ऋषी म्हणले नारदजी बघितलं म्हणले, ज्या सोन्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रियांची कथा कधी बदलतील, कधी काय होतील म्हणले. आज त्या धुंदुकारीला समाप्त करून निघून गेले महाराज. गयाला पिंडदान करत होते माता पित्याच्या नावानं गोकर्णजी महाराज. तेवढ्यामध्ये खबर मिळाली कानावर, भ्राताश्री बी गेले. भावाच्या नावानं पिंडदान व्हायला लागलं महाराज. माता पित्याच्या नावानं पिंडदान केलं, भावाच्या नावानं पिंडदान केलं. एक दिवशी तीर्थयात्रा करत 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 आपल्या घरी आले. थोडीशी जागा, कोणाला कशाला त्रास द्यावं म्हणून आपल्याच घरी थोडीशी जागा साफसफाई केली आणि साफसफाई करून महाराज अंतरून टाकलं. गोकर्णजी महाराजांना अंग टाकावं, तेवढ्यामध्ये अचानक प्रेत आत्मा दिसला महाराज. अचानक प्रेत आत्मा हातीचं रूप धारण केलं. हातीचं रूप पाहता पाहता बकऱ्याचं रूप धारण करायला लागला. वेगवेगळे रूप धारण करायला लागलं महाराज तो प्रेत आत्मा. धुंदुकारी गोकर्णजी महाराज घाबरले. हातामध्ये कमंडलमध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन मंत्र उच्चारण केलं आणि मंत्र उच्चारण करून त्या प्रेत आत्म्याच्या अंगावर पाणी शिंपडलं महाराज. तो प्रेत आत्मा बोलायला लागला महाराज. वाणीमध्ये सामर्थ्य आलं. अहम भ्राता तुदीयोस्मी धुंदुकारीति नामतः स्वकीनेव दोषेण व्याकुलो निधनम गता. हे प्रिय भाई गोकर्ण, मैं तुम्हारा ही भाई हूं, मेरा नाम धुंदुकारी है. म्हणले तुझ्या नावानं पिंडदान केलं, तुझा उद्धार झाला नाही म्हणले. असं एक पिंडदान नाही म्हणले, असे 100 पिंडदान झाले तरी माझा उद्धार होणार नाही. कारण नंबर 1चा पापी मी, साधारण नाही.
गया श्राद्ध शतैर नापी मुक्तीर मे न भविष्यती. माझा उद्धार होणार नाही दादा, खूप कष्ट आहे रे, खूप दुःख आहे म्हणले. अगोदर माझा हे प्रेत आत्म्यामधून तू उद्धार कर म्हणले. मी तुझा उद्धार करतो, मात्र तू अगोदर इथून निघून जा म्हणले. रात्रभर गोकर्णजी महाराजांना झोप आली नाही. महाराज भावाचा उद्धार कसा होईल म्हणले. रात्रभर झोप आली नाही. सकाळी सूर्य उदय झाला. सूर्य उदय झाल्यानंतर सूर्य भगवंताला साष्टांग प्रणाम केला माझ्या गोकर्णजी महाराजांनी. हे जगत के प्रत्यक्ष नारायण प्रभु, आप ही बताओ मेरा भाई का उद्धार किस प्रकार हो जाए. माझ्या भावाचा उद्धार कसा होईल सांगा म्हणले कृपा करून. सूर्य भगवंताची गती स्थिर झाली, थांबले एका जाग्यावर आणि थांबून सूर्य भगवंतानं सांगितलं, हे प्रिय भाई गोकर्ण, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. तुझ्या भावाचा जर उद्धार करायचा असेल ना, दुसरं काही नाही रे म्हणले, भागवत कथा कर म्हणले. बस भागवत कथा कर म्हणल्यानंतर माणसाला समाधान, शंकेचं समाधान झालं. समाधान झाल्यानंतर श्रावण मास मध्ये सुंदर आयोजन केलं महाराज माझ्या गोकर्णजी महाराजांनी. आता गोकर्णजी महाराजांनी असं सुंदर भव्य दिव्य मंच, व्यासमंच बनवला, असं सुंदर ज्ञान मंडप बनवला. गावामधील जेवढे श्रोते होते, वारकरी होते, वैष्णव होते, सगळी भागवत कथा ऐकायला यायला लागली महाराज. 7 गाठीचा बांबू होता महाराज. 7 गाठीच्या बांबू तिथं लावल्यानंतर महाराज तो प्रेत आत्मा त्या 7 गाठीच्या बांबू मध्ये येऊन विराजमान झाला महाराज. सगळेजण महाराज विचार जर केला तर सगळ्यांनी सर्वच पहिल्या दिवसाची कथा संपली, पहिली गाठ तडकल्या गेली. सप्तग्रंथी विभेदेन 7 दिवसाची कथा संपली, तो संपूर्ण बांस फाटल्या गेला आणि बांस फाटल्या फाटल्या एक दिव्य महापुरुष प्रगटला आणि महापुरुष प्रगट होऊन भागवत भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. बोल भागवत भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. भागवत ग्रंथाचे बस धन्य म्हणले, धन्य काय भागवताची महिमा आहे म्हणले की धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशनी. माझ्यासारखा प्रेत आत्म्याचा उद्धार झाला म्हणले. धन्य भागवत कथा म्हणले. सुंदर पाहितलं भागवत कथेचं वर्णन केलं. त्याच्यासाठी माणसानं मनुष्य जन्मामध्ये येऊन जर भगवंताची कथा नाही ऐकली आणि सगळं संपूर्ण जीवन पापाचार भ्रष्टाचार करण्यामध्ये जर गेलं तर असा जीवात्मा जर प्रेत आत्म्यामध्ये जर भटकत असेल तर त्या प्रेत आत्म्याच्या कानावर जर भगवंताची भागवत कथा पडली तर त्या प्रेत आत्म्याचा बी उद्धार होतोय म्हणले. हे सुंदर सांगितल्यानंतर जे महापुरुष होते ना मोठमोठे, कोणकोणते? प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाच उद्धव कंसधारी वीणाधारी सुरर्षी स्वरकुशल तया राग करतार्जुनो भू इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. जे महान महान होते योग्य पुरुष मोठे भगवंताची प्रल्हादजी महाराज जय जयकार करायला लागले आहे की नाही. सनकादिक ऋषी जय हो मधी नारे लागायला लागले, मोठ्या मोठ्या आनंदानं पाहिलं भजन करायला लागले आहे की नाही. जय शब्दो नम शब्द शंख शब्दस्ततेवच शंखध्वनी व्हायला लागली आणि मोठ्या आनंदानं सगळे संकीर्तन करायला लागले. आता भागवताचं महात्म्य आम्ही तुम्ही श्रवण केलं, अजून भागवतामध्ये प्रवेश केला नाही. आता उद्याच्या कथेमध्ये, उद्याच्या सत्रामध्ये आपण सर्वजण भागवत कथेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज केवळ भागवताचा परिचय करून घेतला. भागवत कथा श्रवण केल्यानं काय होतंय माणसाच्या जीवनामध्ये पाहितलं. मनुष्य जन्मामध्ये येऊन जर कथा नाही ऐकली, प्रेत आत्म्यावर जर त्याच्या कानावर पडली तर त्याचाही उद्धार होतो. हे केवळ भागवताच्या महात्म्यामध्ये श्रवण केलं. आता थोडासा भागवताचा महात्म्याचा 5वा अध्याय जो आहे तो थोडासा पाहितलं नियमावलीचा आहे. नियमावली एवढी महान आहे, कठीण आहे. ना वक्ता करू शकतो ना श्रोता करू शकते, पण होईल तेवढे नियम करा, पालन करा. होईल तेवढं पवित्रता ठेवा, आनंद ठेवा. महाराज होईल तेवढं भगवंताची साधना करा, भजन करा. महाराजांनी कोणती कथा सांगितली त्या कथेवर लक्ष असू द्या, मन एकाग्र करा. भगवंताची कथा झाल्यानंतर त्याचं चिंतन करत चला. माणसाला संपूर्ण श्रीमद भागवताचं फळ प्राप्त होते. महाराज असं सुंदर वर्णन आलेलं आहे. उपवास करत असाल तर अजून दुधामध्ये साखर आहे. ज्याला उपवास घडत नाही त्याने उपवास नाही केला तरी चालेल. उपवास करणं म्हणजे 4-4 टायमाचं फराळाचं खाणं, त्याला उपवास म्हणत नाही.
नाही तर उपवास. उपवास म्हणजे ह्या शब्दाचा अर्थच असा आहे, उप म्हणजे जवळ, निवास. ज्या भगवंताच्या चरणाजवळ आमचा तुमचा निवास आहे त्याचं नाव उपवास आहे. त्याच्यासाठी उपवास करत असाल चांगली गोष्ट आहे की नाही. होईल तेवढं सुंदर सात्विक भोजन आधी करा. आता भागवतामध्ये खूप नियमावली आहे, एवढे नियम कठीण आहेत महाराज, आहे की नाही. तर होईल तेवढं उद्याच्याला पाहितलं. भागवतामध्ये असा नियम आहे की श्रोत्यानं तूप पिऊन भागवत कथा ऐकली पाहिजे. हा, त्याच्यासाठी उद्याच्याला येते वेळेस 1-1 किलो तूप पिऊन यायचंय. हा, नाहीतर अजिबात. कारण हे मी नाही, भागवत बोलतोय महाराज. आता तुम्हीच नाही तर पाहितलं वक्त्यांना सुद्धा तूप पिऊन भागवत कथा म्हणताल. काही लोक विचार करतील, म्हणतील महाराज 700 रुपयाच्या पुढे गेलंय, कुठून प्यावा. पण राहिलं तरी महाराज 7 दिवसामध्ये थोडं का होईना तूप प्राशन करा, घ्या. कारण भागवताचं फळप्राप्ती हे भागवत शास्त्र बोलतंय. मोठ्या आनंदानं आता भगवंताचं भजन करू. आज पहिल्या दिवसाची कथा थोडासा विलंब झाला बी असेल तर आज पहिल्या दिवसाची कथा भगवंताच्या चरणावर समर्पण करू, विश्राम देऊ. महान संत श्री सूरदास महाराज संस्थान आहे. सुंदर अगदी आल्यानंतर महाराज आनंद वाटला. जे ह्या संपूर्ण मोरकुटे परिवार आहे यांनी असं सुंदर असं आयोजन भागवत कथेचं आल्या आल्या प्रसन्नता वाटली. कारण इथं आलं बऱ्याचशा जागेमध्येच महाराज प्रसन्न वातावरण होते. नाहीतर काही जागेवर भूमीमध्ये दोष असतात. आता आम्ही एवढं पाहण्यात येते, पण आल्यानंतर कळालं एक तपस्वी साधनाशील अशी पवित्र भूमी आहे. जे महान संत महापुरुष आलेले, ज्यांच्या पदस्पर्शानं पावन पवित्र झालेली भूमी आहे. हे असे समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व रायवाडीकर निवासी सर्वांच्या सानिध्यामध्ये मुरकुटे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं हे आयोजन श्रीमद भागवत कथेचं. आज पहिला दिवस भगवंताच्या चरणावर विश्राम. संध्याकाळी रोज हरिकीर्तन बी आहे की नाही. संपूर्ण आनंदही आनंद घेत चालायचा आहे. कारण हे 7 दिवस आनंदाचे कसे जातात हे कळणार नाही आपल्याला. त्याच्यासाठी भगवंताचा एक एक दिवस भगवंताच्या चरणावर आनंद घेत चालू.